माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना, एखाद्या साधूनं जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी, कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करता? आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल, तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. बघा, कुठेतरी पैसे पाहिजे असतात, दक्षिणा पाहिजे असते. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. बघा, मुंबईमध्ये असे पुष्कळ साधू संत आहेत, मोठे मोठे पापी स्मगलर त्यांच्या पाया पडायला येतात आणि हा म्हणतो ज्या बेटा तेरा कल्याण हो. म्हणजे पाप करून कल्याण करण्याकरता हा ईश्वर थोडीच आहे, पण पाप करणाऱ्या माणसाला देखील दिलासा वाटतो की कुणीतरी परमार्थातला माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे. पण या जगाचा इतिहास असा आहे, एखादा माणूस पुण्य करून मोठा होत असेल, ज्ञान कमवून मोठा होत असेल आणि पुढे जाऊन जर त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याचं देखील पतन होतं. तर पाप करणाऱ्या माणसाचं जीवनामध्ये केव्हा चांगलं होणार? बघा, पण हे जे साधू संत असतात ना, हे भलत्याच लोकांना आशीर्वाद देत सुटतात, कारण यांच्यामध्ये दम नसतो म्हणून आशीर्वाद देतात.